नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, उलन मॅट रांगोळीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. उलन मॅट रांगोळीचा व्यवसाय करायचा असेल तर ही उत्तमच गोष्ट आहे, पण त्यासाठी या व्यवसायामध्ये फायद्याबरोबर काही तोटेही आहेत. ज्यावेळी आपण उत्सुकतेपोटी रांगोळी खरेदी करतो, म्हणजे उलन खरेदी करतो, रेक्झिन खरेदी करतो, कॅनव्हास खरेदी करतो, गन खरेदी करून आपण घरी येऊन रांगोळी तयार करायला लागतो. पण आपल्याला माहीत नसतं की समोरच्या व्यक्तीला कोणते कलर आवडतात आणि कलरचीही आपल्याला रंगसंगती माहीत नसते. त्यामुळं काय होतं, आणलेला माल अगदी तसाच पडून राहतो आणि ते पैसे आपले वाया जातात. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, उलन खरेदी करत असताना तुम्हाला जी डिझाईन बनवायची आहे त्या डिझाईनमध्ये कोणते कलर आहेत ते आधी पाहून घ्यावे लागतील. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही उलन खरेदी करता त्यावेळी डार्क शेड उलन खरेदी करा आणि त्याच्याबरोबर फेंट शेड ही उलन खरेदी करा. ही उलन दोन्हीही करायचे आहेत. ग्रीन म्हटलं फक्त ग्रीनच खरेदी करायचं नाही, तर दोन्हीही खरेदी करायच्या आहेत. यामुळे काय होतं, तुमची रांगोळी अधिक उठावदार दिसते. आता ह्या केशरी कलरमध्ये दोन प्रकार आहेत, फेंट केशरी, डार्क केशरी. यामुळे डार्क आणि फेंट आपण डार्कची शेड देऊ शकतो आणि फेंटच्या आतील डिझाईन काढू शकतो. यामुळे आपली जी रांगोळी आहे अधिक रेखीव दिसते. फेंट गुलाबी, डार्क गुलाबी, फेंट लाल, फेंट गुलाबी यासारखे कलर ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी ती रांगोळी अधिक उठावदार दिसते. आपल्या आजूबाजूला जी फुलं आहे त्यांचे जरी घेतलं तरी आपल्याला रांगोळी खूप छान दिसते. याला ब्ल्यू कलर इतका छान दिसतो, खूपच छान दिसतो. त्यानंतर व्हाईट आणि या कलरचा, जांभळ्या कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिसते. याची फुलं माझी तरी इतकी दिवाळीमध्ये गेलीत की सगळ्या लोकांना या दोन कलरची फुले खूप आवडली. तर आपण जसं रंगसंगती करू त्या पद्धतीनं आपलं रांगोळी उठावदार दिसणार. यामध्ये मोती कलरही मिळतो. तुम्ही व्हाईट कलर आणि मोती कलर दोन्ही वापरलं तरी सुद्धा रांगोळी खूप छान दिसते. आणि व्हाईट कलर हा सगळ्यांच्या बरोबर समरस होतो, कुणाशी नाही असं नाही. आणि सगळ्यांच्या बरोबर खूप छान डिझाईन ही तयार होते. यामध्ये तुम्ही स्वस्तिक बनवू शकता, फुलं वेगवेगळ्या प्रकारची बनवू शकता. पण अजून एक, ही रांगोळी तुम्हाला खरेदी करताना किंवा ही उलन खरेदी करताना एक लक्षात घ्यायचं आहे की उलन ही दाटसरच हवी. म्हणजे ज्या उलनला या उलनला जे ही भाग आहे तो फक्त आणि फक्त दाटसरच हवा. ज्यावेळी दाट आपण हे ज्यावेळी वापरू त्यावेळी रांगोळी आपली भरगच्च होते आणि भरगच्च रांगोळी एकदम गालीच्या सारखी छान दिसायलाही दिसते आणि आकर्षकही वाटते. बाजारपेठेमध्ये ह्यातल्या दोन प्रकारच्या रांगोळ्या आहेत, म्हणजे उलन आहेत, पातळ आणि म्हणजे विरळ आणि दाट. तर आपल्याला खरेदी करताना दाटच घ्यायची आहे. बरं, त्यानंतर तुम्ही रेक्झिन वापरणार असाल तर त्या डिझाईनची किंमत ही वेगळी जाते, कारण रेक्झिन सगळ्यात महाग आहे. त्यानंतर जर कॅनव्हास वापरणार असेल तर थोडंसं कमीमध्ये देऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर फ्लॅक्स वापरणार असाल तर त्यापेक्षाही कमी रेटमध्ये तुम्ही तुमची रांगोळी सेल करू शकता. आता हीच बघा ना रांगोळी, मी ही रांगोळी फ्लॅक्सवरती बनवलेली आहे, पण ह्याच्यावरती जे शेड आहेत त्या किती छान दिसत आहेत बघा. मी डार्क केशरीनं याला आकार दिला आणि मध्ये येलो भरला, त्यामुळे ही फुले खूपच छान दिसतात. यासारखे मला 5 पट्ट्या अजून बनवायच्या आहेत. दिसायलाही किती आकर्षक दिसतं बघा. तुम्हाला जर रांगोळीचा व्यवसाय करायचा असेल तर या सर्व गोष्टी आधी लक्षात घ्यायला हव्यात आणि मगच आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे. नाही तर पूर्ण कलर किंवा आपण जितके पैसे गुंतवले ते सगळे आपल्यावरती फुकट जातील किंवा रांगोळी समोरची सेल होणार नाही, हेही लक्षात घ्या. एक कलर घेऊन रांगोळी व्यवस्थित येत नाही. डार्क आणि फेंट हे तुम्ही माइंडमध्ये सेटच करून ठेवा. त्यानंतर घेताना रांगोळी ही दाटच रांगोळी घ्यायची आहे. कमी पैशाकडे बघून अगदी विरळ अशी रांगोळी खरेदी करायची नाही आणि कस्टमरला दाखवताना ही त्यांच्या आवडीच्या रंगानुसारच रांगोळी बनवायची आहे. अगोदर करून ठेवून ह्या रांगोळ्या सेल होत नाहीत. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.